माझ्या खिशात फोन होता आणि मी चढलो आणि माझ्या खिशात फोन नाहीये असं मला लक्षात आलं. जो ऑडिशन ज्याच्यात पाठवलीये, हा हा टेन्शन हे होतं की मी ऑडिशन पाठवली आहे आणि ते आता गेला कॉन्टॅक्ट फोन कसे बंद. हा करणार हा नंबर मला वगैरे वगैरे. तर मग ते मी इकडून तिकडून नंबर मिळवून मित्राचा नंबर दिला वगैरे वगैरे. हा. तर मुंबईच्या अनुभवातला तो एक माझा अनुभव आहे लोकल. रडू ह्यामुळे यायचं की काहीच करत नाहीये आपण, काहीतरी करायला पाहिजे. कसा आहे सोमप्रकाश, काय चालू आहे? नाटक आत्ताच जे सुरू झालंय हो हो आणि पहिला म्हणजे आत्ता जो रिसेंटली प्रयोग झाला तो पोलीस बंदोबस्तात पार पडला. सो काय चाललंय नेमकं सगळं आयुष्यात? हो. नाही मी छान आहे एकदम आणि आता संगीत संन्यस्त खड्ग नावाचं नाटक मी करतोय. त्यात अभिनय करतोय. आणि आता हा तू म्हणालीस की आत्ताच आमचा बोरिवलीला जो प्रयोग झाला त्याला पोलीस बंदोबस्त होता. कारण काही लोकांचा त्याला विरोध होता. असे म्हणजे नाटक न पाहताच त्यांचा विरोध आहे की यात काही आक्षेपार्ह गोष्टी असणारच किंवा असतीलच असं. पण तसं काही नाहीये. म्हणजे ज्यांनी नाटक पाहिलंय इवन पोलिसांमधनं पण म्हणजे एक महिला पोलीस ज्या प्रयोगाला आल्या होत्या तर त्यांना विचारल्यावर त्या म्हणाले की मला काहीच असं नाही, मला तर उलट चांगलं वाटलं नाटक आणि तुम्ही सगळे खूप छान प्रेझेंट करताय, चांगलं दाखवलंय. मी माझ्या फॅमिलीला पण घेऊन येणार पुढच्या प्रयोगाला आणि तुम्ही इकडे नेहमी प्रयोग करत जा. सो ते बघितलं सगळ्यांनी नाटक. जर ज्यांचा विरोध आहे तर त्यांनाही ते कळेल की असं काही नाहीये किंवा कोणाचीही प्रतिमा खराब करणं किंवा कोणाला कमी दाखवणं जास्त दाखवणं असं काहीच त्यात नाहीये. त्याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि ते बॅलन्स्ड नाटक आहे लिहिलेलंच. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच लिहिलेलं नाटक आहे. तर त्याच्याबद्दल म्हणजे आपण काय बोलणार आणि काय मूल्यमापन करणार, त्यांनी ते व्यवस्थित त्यात जी डिबेट वगैरे आहे ते खूपच अप्रतिम आहे आणि त्यात सगळंच आहे. म्हणजे असं काही ते सिरियस नाटक आहे आणि अरे बापरे गंभीर काहीतरी असणार असंही नाहीये. येस. ओमप्रकाश, मी अनेक नटांना बोलताना ऐकलंय की नाटक करायचे, छान नाटक करायचे किंवा 2 प्रोजेक्टमध्ये वेळ असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टनंतर आम्ही नाटक आवर्जून करतो. खरं तर इतकी आवड आहे रंगभूमीची आपल्या इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कलाकाराला ऑलमोस्ट. मला सांग, तुला कधीपासून या रंगभूमीची आवड आहे आणि आत्ता ओमप्रकाश शिंदे जे काही आहे त्याचं काहीसं क्रेडिट रंगभूमीला सुद्धा आहे? काहीसं क्रेडिट नाही, खरं तर सगळंच क्रेडिट सगळं? रंगभूमीला आहे. कारण मी सुरुवातच नाटकांपासून केली होती. खरं तर मी शाळेत असल्यापासून थोडं आम्ही इन्स्पेक्शन असेल शाळेचं, म्हणजे मी आधी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलोय. मग रयत शिक्षण संस्था आहे त्या शाळेत माझे वडील शिक्षक होते. तर तिथे इन्स्पेक्शन असेल किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तर त्यांच्यामध्ये मी, माझा भाऊ बहीण आम्ही सगळेच म्हणजे लहानपणी गायचो पण मी, पण आता नंतर ते मी तबला शिकायला लागलो, मग ते राहिलं. पण भाऊ बहीण गातात. तर आम्ही सगळे काही ना काही असं छोटं छोटं स्किट असेल किंवा काहीतरी गवळणींचं काहीतरी असेल किंवा कुठल्याही यातलं आम्ही परफॉर्म करायचो. ती लहानपणापासून सवय होती आणि वडील शिक्षक पण आहेत, त्यांनी कीर्तनकार पण आहेत. त्यामुळे घरात तबला, पेटी आणि ते वातावरण नेहमी होतं संगीताचं. सो त्यामुळे ती सवय होती असं. पण करिअर करायचा वगैरे असं काही विचार नव्हता, कारण काहीच माहिती नव्हती. म्हणजे खेड्यात तर फार नसतेच माहिती. म्हणजे मला NSD किंवा ललित कला केंद्र किंवा मुंबई थिएटर अकॅडमी ह्यांच्याबद्दल मला खरंच माहिती नव्हती, कारण तिथे आजूबाजूलाही कोणाला काही माहिती नव्हती. म्हणजे मी 25 वर्षांचा झाल्यावर पुण्यात 4-5 वर्षांनंतर जॉब करायला लागल्यावर मला कळलं की असं असं शिक्षण पण असतं अभिनयात वगैरे. तर अशा ह्याच्यात नव्हतं, त्यामुळे आधी काही असा विचार नव्हता. पण मग मी जेव्हा पुण्यात आलो आणि अकॅडमिक्स मध्ये मी बरा होतो, म्हणजे 10वी 12वी डिस्टिंक्शन होतं. मग आपलं मध्यम वर्गात तोच विचार असतो की मग जॉब साठी मग डॉक्टर किंवा इंजिनियर. मग मी इंजिनिअरिंगला गेलो. मग इंजिनिअरिंगला गेल्यावर पण लेक्चर्स ऑफ लेक्चर असेल तर मग वेगवेगळ्या आपले जे लेक्चरर्स आहेत किंवा ते त्यांची मिमिक्री करणे वगैरे वगैरे असे प्रकार चालायचे म्हणजे. पण ते तेवढ्यापुरतेच होते. असं काही करिअर किंवा असा काही विचार नव्हता. एक मजा म्हणून त्या मुलं म्हणायचे अरे आता ह्यांचं करून दाखव, त्या सरांचं. तर त्याचं ब्रेक मध्ये आम्ही, पण ते तेवढ्यापुरतच होतं. पण नंतर मी जॉब करायला लागल्यावरती मला इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंस? हा, इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. ते पण चांगल्या मार्कांनी केलं. मग प्लेसमेंट झाली कॉलेज थ्रूच. मग मी जॉब करायला लागलो पुण्यातच. पुण्यात? हा. आणि मग जॉब करत असताना काही महिने गेल्यावरती मला ते
जे की सगळ्यांनाच एका पॉइंटमध्ये आयुष्यात प्रश्न पडतात की आपलं आयुष्य का, म्हणजे जन्म का झालाय, किंवा मी काय करणार आहे आयुष्यात पुढे, हे असंच असणार आहे का. तर ते एक्झिस्टन्शियल क्वेश्चन्स ज्याला म्हणतो ना, की मी माझा जन्मच का झालाय, किंवा हे कशासाठी हे सगळं जग वगैरे वगैरे. तर असे प्रश्न मला तिथे परत सुरू झाले. आणि कुठेतरी मला जॉबमध्ये तेवढं मन लागत नव्हतं, की म्हणजे मला असं वाटायचं की आपण फक्त ह्या कामासाठी इलिजिबल आहोत, करू शकतो म्हणून करणं ते काही बरोबर नाहीये. ते आपल्याला आवडलं पाहिजे तरच हे पुढचे 25-30 वर्ष काय रिटायरमेंट Right. होईपर्यंत करण्याची एनर्जी पाहिजे. नाही तर म्हणजे मी तसं नाही की मला हे नसेल तर मी करू शकत नाही. ते आवड नसेल तर ते फार काळ, मग रोज तुम्हाला वाटतं की अरे बापरे आज सोमवार आहे, आता अजून 5 दिवस जायचंय ऑफिसला किंवा काम करायला. तर ते तसं झालं तर मग काही मजा नाहीये. पण कळत नव्हतं की मग काय करायला पाहिजे. तर एका मित्राने, सॉरी मी जरा थोडी काही लॉंग हरकत स्टोरी नाही. आहे, येस. पण ती कशी, कारण हो, मला खूप आवडेल ऐकायला, प्रेक्षकांना पण आवडेल. प्लीज सांग. हा हा म्हणजे मी आतापर्यंत कधी हे बोललेलो नाही येस. एवढं डिटेल. हा. तर मग मी ते हे सगळे प्रश्न पडत असताना एक मित्र माझा, आणि मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, हो. त्यामुळे मी जिथे काम करायचो त्या कंपनीला गुरुवारी सुट्टी असायची, कारण लोड शेडिंग वगैरे काहीतरी असायचं गुरुवारी त्या काळी. त्यामुळे गुरुवारी सुट्टी असायची. आणि तेव्हा एक माझा मित्र होता, तो मला म्हणाले की अरे एक नाटक आहे बालगंधर्वला, आपण ते बघायला जायचं का. आणि गुरुवारी बाकी सगळे मित्र जॉब म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी असायचे, त्यांना सुट्टी नव्हती. तर मी म्हटलं हा ठीक आहे जाऊया, कंटाळाच यायचा तसाही. तर ते नाटक होतं नवा गडी आणि नवराज्य, ओके. म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं. तर मला वाटतं सुरुवातीच म्हणजे सुरू झाल्याचा काळ 2011 वगैरे आसपास असेल. तर ते मी बालगंधर्वला, म्हणजे मी बघ 2005 ला पुण्यात गेलो इंजिनिअरिंगसाठी. ते 2011 मी कधीच नाटक सुद्धा पाहिलेलं नव्हतं theater. एवढ्या वर्षात? हा, पुण्यात राहून पण, किंवा पुरुषोत्तम, फिरोदिया मी कधीच गेलो नाही. कारण काही असं हे नव्हतं की इकडे जाऊ असं अभ्यास करू आणि जॉब मिळवू, हे आपले वडील एवढे फी भरतायत वगैरे वगैरे. तर ते, किंवा तिथे गेलं नाटकाच्या ह्याच्यात की नापास होतात मुलं, इयर डाऊन असतात 1-2 वर्ष, आणि खरंच होते. त्यामुळे ती भीती होती की नाही 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 आपण इकडेच राहू. तसंही करिअरचं काही माहित नव्हतं की तिकडे कसं असतं, काय असतं, कुणी कुटुंबातलं नाहीये. तर मग ते नाटक पाहायला मी गेलो, आणि मी नाटक पाहिल्यावर मला फारच एक वेगळीच एनर्जी आली, आणि खूप छान वाटलं की काहीतरी जी मिसिंग लिंक आहे ती आपल्याला, काहीतरी असं जाणवलं की हे वेगळं आहे, आणि हे आपल्याला करता आलं तर मजा येईल आणि करू शकतो असं मला वाटलं. खरं तर तेव्हा मी खूपच हे म्हणजे अमॅच्युअर, किंवा असं वाटेल की असं कुठे बघून लगेच वाटतं की मी करू शकतो, तिथपर्यंत पोहोचणार कसं. म्हणजे तो अवेअरनेस होता की ते वाटणं सोपं आहे आणि ऍक्च्युअली ते करणं, पर्यंत पोहोचणं इज वे टू डिफिकल्ट. तर तो मार्ग काय आहे, कसा आहे, काहीच माहित नव्हतं. पण आतून कुठेतरी एक होतं की हे मी करू शकतो, आणि हे केलं तर मला आनंद मिळेल. पण करिअर म्हणून नाही अर्थातच. तेव्हा काही असा विचार नव्हता की स्वतःसाठी काहीतरी, म्हणजे ऍक्टिंगच्या रिलेटेड काहीतरी केलं पाहिजे आपण. तर मग त्याच्यानंतर ते अस्वस्थता वाढायला लागली की काय करायचं, काहीच माहिती नव्हतं की काय करायला पाहिजे. आणि जॉब मी करत होतो. मग मी एका असंच रॅन्डमली एक डान्स क्लास जॉईन केला वीकेंड, जॉब करत करत. असंच काहीच नाही, कारण काही कळतच नव्हतं, काहीतरी काय करायला पाहिजे असं होतं. तर तो डान्स क्लासला मी काही 1-2 आठवडे गेलो असेल, तो पण वीकेंडच, म्हणजे 2-3 वेळाच गेलो असेल. तर तिथे गेल्यावर एक मित्र होता जो एका नाटकाच्या ग्रुप मधला होता. मग तो म्हणाला आमची नाटकं आहेत, तू बघायला ये. मग मी गेलो बघायला. मग मला ते अजून आवडलं. प्रायोगिक आणि छोट्या ह्याच्यावरती चालू होतं, पण मला फारच ते इंटरेस्टिंग आणि मजा वाटली. मग मी अजून ते नाटकं बघायला लागलो. आणि मग त्यांचा एक वर्कशॉप होता जॉब करणाऱ्या लोकांचा. मग तो वर्कशॉप मी अटेंड केला जॉब करत करत. आणि मग ते करायला लागल्यावर मला कळलं की काय नाटक म्हणजे नाटकाचे ग्रुप्स आहेत, कुठले कुठले ग्रुप्स आहेत, किंवा कसे कसे कुठे कुठे नाटक होतं पुण्यात, आणि वर्कशॉप्स कसे आहेत किंवा काय. मग ई लॅब म्हणून एक वर्कशॉप आहे, तो मला कळला. प्रदीप वैद्य घेतात तो वर्कशॉप. तर तो करायचा असं मी ठरवलं. मग मी हळूहळू जॉब करत करत एक 4 वर्ष माझी होत आली होती.
आणि जॉबला 4 वर्ष. हा ऊ, इंजिनिअरिंग. बराच जॉब केलास, बराच वेळ हो केलास हो हो तू. हो. हा म्हणजे असं नाही की आता वाटलं की ऍक्टिंग की करूया 6 आणि महिन्यात सोडूया ऍक्टिंगला जॉब. आलो असं नाही. 4 महिने प्रॉपर पैसे कमवलेस तू कामातनं. हा म्हणजे ते पण एक वेगळीच स्टोरी आहे की मी असा ते 1-1.5 वर्ष झाले की मला कंटाळा यायचा त्या प्रोफाईलचा की हे परत 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 हा कसं हा. करायचं. मग मी फ्रेशर म्हणून वेगळ्या प्रोफाईलला जायचो दुसऱ्या कंपनीत. काय तर मग सांगतोस? परत पहिल्यापासून पगाराची सुरुवात असं ते ती एक भाई वेगळी गट्स स्टोरी. आहेत हा. हा म्हणजे ते काय माहिती स्वभाव तसा आहे म्हणून असेल. कंटाळा आला की तू फार काळ राहत नाहीस हा एका हा ठिकाणी. हा. ओके. आणि कंटाळा खरं तर ते ह्युमन नेचरच आहे, हो हो, सगळ्यांनाच येतो अर्थात कुठल्याही 100% रिपीटेटिव्ह गोष्टीचा मोनोटोनी येतेच ना. येते. आणि मला त्याचं हे जास्त येते म्हणजे मी ते सहन नाही करू शकत की हा ठीक आहे जाऊ द्या करू. नाही मला ते असं उभं घ्यायला लागला की मी ते सोडतो गोष्ट. मग ती पैसे वगैरे याचा मी काही विचार विचार नाही नाही करत. करत. ओके. आणि म्हणजे पैसे लागतातच सगळ्यांना. पण ते आता थोडं घरात आध्यात्मिक लहानपणापासूनच वातावरण असल्यामुळे मला फार पैसा खूपच कमवायला पाहिजे किंवा हे किंवा असं काही. गरजाच लिमिटेड असतील हा तर मग गरजाही काय लिमिटेड मागे होत्या. धावायची गरज नाहीये हा कुठल्या आणि गोष्टीच्या. माझ्यावर जबाबदारी नव्हती की काहीतरी ओके. घर बांधायचंय किंवा बहिणीचं लग्न लावायचंय वगैरे असं काहीच नव्हतं. तू तुझं बघ, जग हा. एवढंच आई वडिलांनी तुला म्हणजे तुझं भागेल एवढं कमावलंस कर. तर आणि खुश राहा एवढंच त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे तो महत्वाचा भाग आहे की आई वडील पण सपोर्ट करत होते की जॉब बदलतोय मग दुसराही बदललाय बरं ठीक आहे तुला आता खुश आहेस का आता बरं वाटतंय का तर मग तू बदल असं त्यांचं म्हणणं होतं. मग ते करत करत मी वर्कशॉप केला नाटकाचा. आणि मग थोडं थोडं एखाद्या वाक्याचा रोल असलेलं नाटक असेल म्हणजे दीर्घांक असेल एकांकिका असेल अशी हळूहळू सुरुवात करत 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 मी 3-4 वर्ष थिएटर केलं रंगभूमी. हा. पुण्यात. आणि मग तिथे आसक्त कला मंच म्हणून एक नाटकाचा ग्रुप आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शक हो आहे हो. त्या ग्रुपचा. तर तिथे मला नाटक करायची संधी मिळाली. एक 3 वर्षांनंतर मी हे करत करत असताना. तर त्या संधीनंतर मला म्हणजे तोपर्यंत मला वाटायचं की मला ऍक्टिंग येते हेच असतं ऍक्टिंग म्हणजे तेवढा अवेअरनेस नव्हता की हा आपल्याला येतं आपण जे करतोय त्याला हा ऍक्टिंग बोलतात. आपल्याला येतं आता. मग त्या नाटकाची F1105 नावाचं नाटक होतं मोहित टाकळकरचं. तर ते करायला लागल्यावरती मला असं झालं की हे काय करता येते मला तर काही कळतच नाहीये हे कुठलं नाटक आहे असं पहिल्या सुरुवातीच्या हा दिवसांमध्ये. हा हा. आणि मी तिथे एक रिप्लेसमेंट म्हणून गेलेलो रिहर्सल मध्येच रिप्लेसमेंट हा, झालेली. हा. सो सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये काही मी नव्हतो की नाटकाची जी आधी प्रोसेस झाली असेल त्यामुळे मला लगेच सगळं कळत नव्हतं की काय चाललंय. फक्त एवढं कळलं की आपल्याला ऍक्टिंग येत नाही. ते शिकायला लागणार आहे ते स्किल आहे तो स्किल सेट डेव्हलप करायला लागणार आहे एवढं मला तिथे कळलं. आणि मग त्यासाठी प्रयत्न सुरू झाले कारण माझ्यासाठी मी खूपच असा भुकेला होतोच त्या गोष्टीसाठी. तर मग त्याच्या रिलेटेड काहीही असेल कुठलाही वर्कशॉप असेल इकडे एकांकिका आहेत मग नाटक कंपनीच्या एकांकिका असायच्या ज्या की खूपच कमाल म्हणजे ज्यात ओम भुतकर अभय हो, महाजन हो. आलोक राजवाडे अमेय वाघ सगळे म्हणजे ही मोठी मंडळी त्या एकांकिका तेव्हा आता कमी होतात त्यांचे प्रयोग पण तेव्हा अशा 3-3 एकांकिकांचे प्रयोग लागायचे. मग मी ते सगळे बघायला लागलो जे मी इंजिनिअरिंगला असताना नाही केलं ते नंतर मग हे पुरुषोत्तमला जा सगळ्या एकांकिका बघा कुठे दीर्घांक असेल काही असेल व्यावसायिक नाटक असेल तर सगळं मी पाहायला लागलो आणि जिथून जे मिळेल शक्य तेवढं आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला लागलो. आणि मग आदिशक्ती थिएटर आर्ट्स म्हणून एक पॉंडिचेरीला इन्स्टिट्यूट आहे तिथला वर्कशॉप केला. मग त्याने अजून म्हणजे असे करत 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 थोडी सुधारणा होत गेली अभिनयामध्ये. आणि मग नंतर कारेदुरावा जे मी मुंबईला हो, हो. 4 वर्षांनंतर मग मी मास्टर्स पण एक मास्टर इन इंजिनिअरिंग डिझाईन मध्ये मी ऍडमिशन घेतलं होतं कारण की पुण्यातच कारण मी मग जॉब सोडला 4 वर्षांनंतर आणि करिअर मध्ये गॅप नको म्हणून मी मास्टर्सला ऍडमिशन घेतलं. आणि तेव्हा मी थिएटर करत होतो हे सगळं वर्कशॉप्स आणि थिएटर इंजिनिअरिंग ते मास्टर्स करत करत की बाबा असं करिअरचं नव्हतं ठरवलं कारण तेव्हा पण ना तर म्हटलं हे करून आपण लेक्चरर बनू कारण लेक्चरर बनल्यावरती फार काही म्हणजे तुम्ही 9 ते 5 बिझीच आहात असं म्हणजे प्रायव्हेट कंपनी सारखं नसतं. तर मग त्यावेळेत आपण स्वतःपुरतं नाटक करणं किंवा वाचन वगैरे असं करू म्हणून मी मास्टर्सला ऍडमिशन घेतलं की लेक्चरर बनूया इंजिनिअरिंग मध्ये आपण.
पण मग ते करत असताना जास्तच गोडी वाढली आणि मग हळूहळू मनात हे होत गेले की आपण करिअर म्हणून याचा विचार करू शकतो का. हा. हा, मग आजूबाजूच्या लोकांनी पण सांगितलं किंवा मोहित टाकळकरने मला स्वतः एक दिवस विचारलंय आमच्या एका प्रयोगाच्या वेळेला. तो म्हणाला की तुझं आपलं हे सेटिंग वगैरे लावून झालं की मला एकदा भेट. तर मी खुश झालो. मला वाटलं पुढच्या नाटकात काम मिळणार आहे. ऍक्टरच्या डोक्यात दुसरा विचारच येत नाही. डिरेक्टरनी तू मला भेट म्हटलं की. तर मी खुश झालो एकदम. म्हटलं हो हो. आणि मग मी भेटलो. तर तो म्हणाला की मग तुझं काय आहे पुढे विचार, आता तुझं इंजिनिअरिंग झालंय किंवा हे ऍक्टिंग वगैरे. तर मी थोडंसं भीत त्याला सांगितलं, कारण मी असा विचार केला होता की मी लेक्चरर का होणार आहे, कारण मला आपल्याला जगण्यासाठी पैसे हवेत तर काहीतरी काम केलं पाहिजे. तर माझं पॅशन नव्हतं लेक्चरर बनणं आणि थिएटर करता येईल ते करता करता. मग मी असा विचार केला की आपण त्यापेक्षा सिरियलला ट्राय करूया, कारण सिरियलला बरेच लोक थिएटर करणारे म्हणतात अरे बापरे सिरियल त्यात काय अभिनय करणारे वगैरे किंवा. तर ते म्हणून मला थोडी भीती होती की मी आता हा एवढे एक्सपेरिमेंटल नाटक वगैरे करणारा आहे मूवी, तर त्याला मी कसं सांगू. आणि तो गुरु आहे माझा, त्याने ते सगळं नाटक बऱ्याच गोष्टी म्हणजे त्याच्यामुळे माझ्यात खूप स्किल सेट डेव्हलप झाले. तो जो ज्या प्रोसेसेस घेतो किंवा त्याची नाटकाची पद्धत बसवण्याची, कलाकारांना हे करण्याची, एक्सप्लोअर करण्याची, स्वतःला शोधायला लावण्याची, ती इतकी कमाल आहे. त्यामुळे मला खूप फायदा झालेला. तर त्याला कसं बोलायचं की मी आता सिरियल करायचा विचार करतोय म्हणून. तर मी म्हणतो की मी काही नाही आहे, काहीतरी विचार चालू आहे वगैरे. तर तो मला म्हणाला की तू सिरियल करायला जा. हा ओके. तर माझं असं झालं की मोहित कसं काय. तो म्हणतो हो बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मी असं म्हणतो की सिरियल वगैरे. तर ते माझं काही म्हणणं नाही. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक ऍक्टर हा वेगळा आहे आणि प्रत्येकाला काय सगळं काय काय सूट होईल. आता तुझी पर्सनॅलिटी आहे आणि तू आता ज्या पातळीला आलेला आहेस तर तू ते करू शकतोस सिरियलमध्ये, आणि ते 1-2 वर्ष कर आणि मग आपण बघू की पुढे काय कसं करायचंय, म्हणजे नाटक करत कसं करायचं किंवा काय. तर मी खुशच झालो. मी म्हटलं हो मी पण हा विचार केला होता की असं असं करूया, मुंबईत जाऊन आपण स्ट्रगल करू आणि सिरियल जॉब म्हणून सिरियल करू. जर लोक खूपच हे म्हणतात ना, तर ऍटलिस्ट जॉब म्हणून मी करू शकतो आणि जे मला आवडतंय ते सगळं तिथे आहे. हा, म्हणजे अभिनय करायचा आणि त्याचे पैसे पण घ्यायचे, म्हणजे तुलाच आवडणाऱ्या गोष्टी, ह्याच्यापेक्षा काय असू शकतं दुसरं. हा मी विचार केलेला. पण मी जेव्हा आता हे पण सांगणं गरजेचं आहे की जेव्हा सिरियल करायला लागलो तर ते तुम्ही कसं बघता आणि हे त्याच्याबद्दल त्याच्यावर आहे. असं नाहीये की ते बोरिंग आहे आणि ऍक्टिंगला काही स्कोप नाही वगैरे, काहीच नाही. तुम्ही काय काय तुमचे स्किल सेट आहेत वगैरे. उलट सगळ्यात अवघड आहे सिरियल मध्ये ऍक्टिंग करणं, म्हणजे चांगली ऍक्टिंग करणं, प्रयत्न करणं ऍटलिस्ट. कारण खूप कमी वेळ असतो, कधी कधी नसतोच, की आता लाइटिंग रेडी आहे, सीन आलेला नसतो. असं खूप सगळ्यांनाच त्यातनं जायला लागतं की मग हा मग ही मास्टरची पहिली 2 वाक्य घे मास्टर कट आणि मग पुढच्या क्लोजच्या लाइटिंग मध्ये पाठ करा आणि पुढचं करा, अख्खा सीन करा वगैरे कटिंग मध्ये. असेही बरं. तर तेव्हा तुला मल्टिपल हे नसेल डोक्यात तर ते नीट नाही होणार. कारण व्हायला होईल किंवा काय असिस्टंट बोलेल त्याच्या मागं मागं एक वाक्य बोललं तसंही करतात किंवा तसंही होतं, पण त्यात ती मग तुला समाधान, मला समाधान नाही मिळणार त्या गोष्टी. तर मग तशा सिच्युएशन मध्ये पण चांगलं काम व्हावं ह्यासाठी तुला खूप जास्त मेहनत आणि तयारी ठेवायला लागते ऍक्टर म्हणून. सो ते जास्त आवड. आणि तिथे तुम्ही केलं की मग फिल्म नाटक वगैरे इथे तर कसं बऱ्यापैकी वेळ असतो, तुम्ही त्याच्यावरच फोकस्ड असता आणि स्क्रिप्ट सगळं ठरलेलं असतं. सो ते मला जास्त फायदा झाला ऍक्च्युली सिरियल करण्याचा. आणि मोहितने मला एक ईमेल पाठवला होता, ते मी कदाचित तुला नंतर आता दाखवेन, की त्याने खूपच म्हणजे तो अजूनही माझ्या लक्षात आहे. 2015ला पाठवलेला ईमेल आहे त्याने, म्हणजे माझे सिरियल मधलं माझं काम सुरू व्हायच्या आधी, की म्हणजे एक गुरु आपल्या शिष्याला, म्हणजे आमचं असं नव्हतं जेव्हा आम्ही होतो की मनातून मला खूप रिस्पेक्ट आणि बॉन्डिंग होतं. त्याचंही आहे हे मला त्या ईमेलमुळे कळलं. कारण आम्ही भेटलो की कसं आहेस वगैरे काय, असं आमचं नव्हतं कधीच. म्हणजे मी थोडा माझं काय म्हणता येईल, गावाकडनं आल्याचं असेल किंवा जे काय असेल, तर मी असं खूप रिझर्व्ह असायचो. किंवा असं मी हग करणे हे पहिल्यांदा मी नाटकात आल्यावर लोकांना हग करायला लागलो. तर मला ते ऑकवर्ड व्हायचं की हे सगळे मिठा कसं काय मारतायत हे. हा, म्हणजे जनरल आले रिहर्सलला की काय कसं आहे, तर प्रत्येक जण मिठी मारायचा.
तर ते पण मला वाटायचं की अरे बापरे, हे मग मग ते हळूहळू सगळ्या माझ्या त्या ह्या तुटायला लागल्या, ज्या काय म्हणतात किंवा बॉन्डेज किंवा आपण स्वतःवर लादून घेतलेल्या गोष्टी असतात त्या तुटायला लागल्या. तर ते आमचं तसं हे नसताना त्यांनी जो ईमेल पाठवला, तो काळजीने केलेला ईमेल, की काय होऊ शकतं, तू आता सिरियल करायला गेलायस तर त्याचे प्रोज आणि कॉन्स काय काय आहेत, तर तू कसा वाया पण जाऊ शकतो ह्या ह्या गोष्टींमुळे, आणि कसा तू चांगला सरळ राहून मार्गावर. त्यात तू व्यवस्थित ऍक्टर म्हणून पण कसा हा. डेव्हलप होऊ शकतो, तुझ्या हवा डोक्यात न जाऊ देणं वगैरे. आणि ते न्यूजपेपर सारखे म्हणाल, त्याची प्रसिद्धी आज आहे, तुझी सिरियल संपली की म्हणजे उद्याच कालचा एपिसोड आज कोण बघत नाही, बरोबर, कालचा पेपर जसा आपण टाकतो आजचा आला की कालचा वाचत नाही, वाचत नाही. राईट, तसं ते आहे. आणि तुझी सिरियल संपली की आता लोकांच्या लक्षात राहतं थोडंफार, बरोबर. पण ते आता मी कोणीतरी आहे आणि आता झालोय वगैरे हे न होऊ देणं. एक तर घरच्यांचे पण तसे संस्कार होते आणि ज्याला आपण गुरु मानतो त्याने हे सगळं लिहिलं होतं. ईमेल मध्ये मला लिहिलेलं. सो त्यामुळे मी खरं तर खूप लकी मानतो स्वतःला, की मला चांगली माणसं आणि चांगले दिग्दर्शक, ऍक्टर, को ऍक्टर भेटत गेले वेळोवेळी. ओम, पण मला सांग, तू मगाशी म्हणालास की नोकरी सोडलीस तू आणि हो. मास्टर्स करायला गेलास आणि देन रंगभूमी, आणि मग तू विचार केला की आपण मुंबईत जाऊन स्ट्रगल करूया. खरं तर ना, सर्व्हायव्हलसाठी आपल्या खिशामध्ये पैसे असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. 4 वर्ष नोकरी केल्यावर बोलना फुलाची बाकी काहीतरी मिळत होतं, राईट? हो हो हो. ते सगळं बाजूला ठेवून आपण एक वेगळा स्ट्रगल करूया. याच्यासाठी जे करेज लागतं ते तुझ्याकडे कसं आलं? कारण तू म्हणालास की गावाकडनं आल्यामुळे गरजाच कमी होत्या, हो. पण तरी सुद्धा ना, सर्व्हायव्हलचा पिरियड कधी कधी मोठाही असू शकतो. बरोबर. लगेच काम हाताशी येईल का माहित नाही. हे सगळं करेज तू कसं कुठून एकवटलं होतंस? खरं तर अज्ञानात सुख असतं, जे आपण मगाशी हो. इंटरव्ह्यूच्या आधी बोललो ना, वाक्य तू बोललीस तसं आहे. कारण मला ह्या अवेअरनेसच नव्हता की काहीतरी खूप त्रास असणार आहे पुढे, किंवा खूप खूप दिवस मिळत नाही, कारण मला माहितीच नव्हती इंडस्ट्री बद्दल. कारण मी कधी मी स्वतः काम करायला लागल्याच्या आधीपर्यंत मी सिरियल एकही पाहिलेली नव्हती. म्हणजे इंजिनिअरिंग करणारी मुलं कधी सिरियल बघायचा काही संबंध नाही. आणि इंजिनिअरिंगच्या आधी 10वी 12वी पर्यंत आमच्या घरी केबल किंवा हे काहीच नव्हतं. दूरदर्शन आणि हे त्याच्यात फक्त 7च्या बातम्या वगैरे हे असं वातावरण असायचं. त्यामुळे मला काहीच माहिती नव्हती की काय त्रास असतो किंवा काय स्ट्रगल असणार आहे किंवा कधी मिळणार आहे नाही मिळणार आहे. मी आपलं मला वाटतंय म्हणून आपण हे करूया आणि ते मिळेल असा एक आत्मविश्वास होता. तो पहिल्यापासूनच आहे माझ्यात आणि तो असायला पाहिजे. तोच मला वाटतं ते करेज जे तू म्हणालीस ना, की आत्मविश्वास पाहिजे. कधी कधी म्हणजे बऱ्याच जणांना वर्ष 2 वर्ष 3 वर्ष स्ट्रगल करतात पण नाही मिळत. कारण इथे काय फक्त टॅलेंटवर मिळतं असं नाही. टॅलेंट बरोबर तुझं नशीब पाहिजे. एक वेळ टॅलेंट थोडा कमी असेल तरी चालेल, नशीब खूप पाहिजे आमच्या फील्डमध्ये. हे मी जे अनुभवलंय किंवा ऑब्झर्व केलं त्याच्यातून. तर माझं नशीब चांगलं होतं की मला स्ट्रगल नाही करावा लागला. म्हणजे मी ठरवलं की आता मुंबईत जाऊया, आपलं मास्टर्सचं संपलं की जाऊया. तर माझं आज ही पण चांगली स्टोरी आहे ऍक्च्युली. सांग ना प्लीज. आज संपलं असेल माझा मास्टर्सचा शेवटचा दिवस आणि मी त्यानंतर पुण्यात करत होतो आणि पुण्याहून म्हटलं आपण आता घरी जाऊया नगरला. मी अहिल्यानगरचा आहे, तर नगरला जाऊया आणि मग तिथून 3-4 दिवस राहू, मग मुंबईला स्ट्रगल करायला जाऊ. तर काय जायचं कुठे काही माहित नव्हतं. बघू, जाऊन विचारूया की काय करायचं, स्ट्रगल म्हणजे काय करायचं हेही माहित नव्हतं. तर मग शेवटचा दिवस आणि मला फोन आला एक की ओमप्रकाश शिंदे बोलताय का? म्हटलं हो. तर तुमचा रेफरन्स आलेला आहे आणि चॅनलमधून मी अमुक अमुक फिल्म फार्म प्रोडक्शन मधनं बोलतोय. तर मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं किंवा कुठलं प्रोडक्शन. मी 2दा विचारलं का कुठून बोलताय कुठून, तर मला काही कळलं नाही. तिसऱ्यांदा मी विचारलं नाही, म्हटलं हा अच्छा ओके, कारण मला काहीच माहित नव्हतं. सो तुमचा रेफरन्स आला तर तुम्ही फोटो पाठवा. तर मला कळे ना की कसा काय रेफरन्स आलाय वगैरे वगैरे. तर मग मी फक्त कळलं की फोटो पाठवायचे एवढं मला कळलं. मग मी फोटो पाठवले. त्यानंतर मग त्यांचा फोन आला की तुम्ही उद्या ऑडिशनला येऊ शकता का मुंबईला, इथे इथे आहे. तर मला एवढंही कळत नव्हतं की आता जर मला कोणी म्हटलं की तू ऑडिशनला येतो का, तर मी लगेच येतो असं होईल ते. माझं असं होतं की नाही मी तर आता घरी चाललोय. मी घरी गेलो होतो ऍक्च्युली, पोहोचलो होतो.
मी माझ्या गावी आलेलो आहे, म्हटलं मी 2 दिवस तरी मी घरी राहणार आणि मग मी येऊ शकतो. म्हटलं आता लगेच तर नाही येऊ शकत, कारण मी आत्ताच घरी आले. व्हॉट अ कॉन्फिडन्स. नाही, कॉन्फिडन्स नाही, अज्ञान होतं ते. अज्ञान. हा, कारण मला माहितच नव्हतं की काय कसं आहे हे जग, Wow. किंवा कसं ऑडिशन काय होणार आणि कसं होणार. तर मी म्हटलं माझी प्रायोरिटी, मी घरी गेलो नाहीये 2-3 महिने, तर घरच्यांना 2 दिवस तरी पडतील भेटलं पाहिजे. चांगल्या, हा. हा, नाही ते म्हणाले असते जा, पण मीच काय माहित असं बोललो तेव्हा. आणि नशिबाने त्यांनी पण ते म्हणाले बरं ठीक आहे, मग तुम्ही आता रविवार आलाच होता, तर रविवारी या मग ऑडिशनला. म्हटलं हा रविवारी येतो. मग मी ऑडिशनला मुंबईत आलो पहिल्यांदा, मी आणि माझा एक मित्र ऋषिकेश म्हणून. तर तो आणि मी आम्ही आलो, ऑडिशनला गेलो. आणि मग कारे दुरावा सिरियलच्या कॅरेक्टरसाठी ती ऑडिशन होती, साई प्रसाद नगरकरसाठी. तर ती मी ऑडिशन दिली. मग तो म्हणाला की हा नाही, थोडंसं अजून हे थोडं आपल्याला ते लाऊड कॅरेक्टर आहे असं तसं. म्हटलं बरं. मग ते 2-3 ऑडिशन्स त्याने घेतल्या आणि मग तो म्हणाला की मी कळवतो तुम्हाला, मी चॅनलला पाठवतो आणि कळवतो. तर मी आपले 2-3 कपडे घेऊन आलो होतो की आपण ऑडिशन देऊ वगैरे, 1-2 दिवस राहून परत येऊ. तू आणि कुठे मग राहिलास इकडे तेव्हा सुरुवातीला? इकडे माझा एक मित्र होता, जोगेश्वरीला राहायचा, जो माझ्या शाळेत नचिकेत घटे म्हणून मित्र आहे माझा. तर आम्ही 10वीला एकत्र होतो, तर तो इथे जॉब करायचा. ओके. त्यामुळे मग त्याच्या घरात मी राहायचा प्रश्न नव्हता, राहिलास 2. म्हणजे ते 3 जण, आम्ही 2 जण एक छोट्याशा घरात, जे सगळ्यांना करायला लागतं मुंबईत. तर आम्ही गर्दी त्याच्या घरात जाऊन केली. पण ते मित्र असल्यामुळे त्यालाही चाललं. तो म्हणला हा नाही ठीक आहे, द्या काय हरकत नाही. तर मग मी ती ऑडिशन दिली आणि त्याच्या रूमवर गेलो. संध्याकाळी मला फोन आला की चॅनलला ओके ऑडिशन तुमची, आणि फक्त असं की उद्या सकाळी 7च्या शिफ्टला तुम्हाला शूटिंगला यायला लागेल, कारण गणपती ज्या दिवशी बसतायत त्या दिवशी तुमच्या पात्राची एंट्री आम्हाला सिरियलमध्ये दाखवायची आणि वेळ कमी आहे. असंच ऑगस्ट वगैरे असंच काळ होता. तर मी म्हटलं ओके हा ठीक आहे येतो. तो फोन झाला आणि रात्री मला कॉस्ट्युम डिझायनरचा फोन आला की मला अचानक सांगितलं माझ्याकडे काही, आता मी कुठून रात्रीतून ऑप्शन आणू, तुम्ही तुमचे कपडे घेऊन या प्लीज, आपण बघू काहीतरी. म्हटलं माझे कपडे तर मलाच झालं, मी 2-3च आणलेत आणि त्यात माझे म्हणजे कपड्यांची टेस्ट किंवा काय फॅशन विशन त्याचा काही संबंध नाही. म्हणजे आपले जॉब वरचे कपडे, जॉबला जाणारे शर्ट पॅन्ट, फॉर्मल पॅन्ट वगैरे असे कपडे होते 2-3. म्हटलं ठीक आहे माझ्याकडे आहेत ते मी घेऊन येतो, तुम्ही बघा काय आवडलं तर त्यात. तर मग मी दुसऱ्या दिवशी 7ला गेलो आणि ते मग पहिल्या एपिसोड मध्ये माझ्याच कपड्यांवर कपडे घातले. ओके. सो ते मी हे सांगितलं यासाठी की मी आलो मुंबईत आज आणि मी उद्या सकाळी 7च्या शिफ्ट पासून शूटिंग करत होतो. तर मी असं म्हणूच शकत नाही की मी काहीतरी स्ट्रगल केलाय, पण हे प्रत्येकाचं होईल असं नाही. म्हणून मी म्हणालो की मी खूप लकी आहे त्या बाबतीत. आणि तो रेफरन्स सांगायचं राहिले की तो कोणी दिला काय दिला, कारण अचानक असं कोणाला बोलवणार ना ऑडिशन. तर सागर देशमुख जो आहे आपला ऍक्टर, रायटर, डिरेक्टर, तर तो, मी त्या नाटकात काम करत होतो जे मोहित टाकळकरच्या, तर त्यात सागर पण होता. आणि तो मला, मी नाटकात आल्यापासून ऑब्झर्व करत होता. तर तो मला एक दिवस म्हणालेला आधी की म्हणजे सागरला तू मला माहित नाही किती ओळखतेस, पण तू खूप असा परखड आहे. हा, की म्हणजे तो तोंडावर सांगणार जे आहे ते. तर मला म्हणाला की तू आधी खूपच, मी तो शब्द नाही वापरत, असा ऍक्टर होतास आलास तेव्हा ओम्या, पण आता तुझा ग्राफ खूपच म्हणजे एक्सपोनेन्शियल आहे ग्रोथ तुझी, आणि तू एकदम सराईत नटासारखा स्टेजवर वावरतोयस. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तो असं कौतुक सागरकडनं ऐकणे म्हणजे ते दुर्मिळ गोष्ट. म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकलेलं की म्हणजे तो आहे चांगला सगळा, पण त्याला खेचायला आवडते सगळ्यांची. तर तो असा सिरियस, तेवढा एका मिनिटापुरता तो सिरियस झाला आणि बोलला. आणि त्याने मग माझा रेफरन्स दिला होता की आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे जो सिरियल साठी आता चांगला वाटतोय, तर काही असेल तर बोलवा त्याला ऑडिशनला. असं त्याने, तो मला वाटतं डायलॉग लिहायचा, एका लग्नाची दुसरी गोष्ट का कशाचं. तर त्याने सांगितलं होतं चॅनलमध्ये की असं असं आहे. मग तिथे तो ट्रॅक आला चालू सिरियलमध्ये कारे दुरावात. मग त्यांनी बोलवलं, ऑडिशन घेतलं, त्यांना आवडलं आणि झालं. तर हे डेस्टिनी होती असं मी म्हणेन की लगेच मिळणं मला, की मी मास्टर्स झालं आणि लगेच आलो आणि दुसऱ्या दिवशी. आणि मग ते पात्रही चांगलंच प्रसिद्ध झालं छोटा असून पण. म्हणून मग मला खुलता कळी खुलेना हा लगेच पुढचा शो लीड म्हणून मिळाला. अगदी. आणि ओमप्रकाश, आपण मुंबईमध्ये येतो, काम मिळतं नो डाऊट, पण ना इकडे सर्व्हायव्हल सोपं नाहीये मुंबईमध्ये.
हो. तू लगेच रुळलास तिकडे सुरुवातीला, कारण सगळंच नवीन असतं, सेट नवीन, लोक नवीन, किंवा मुंबईचं स्पीड खूप वेगळा आहे हो. बाकी सगळ्या शहरांपेक्षा. सो मला सांग, इकडे लगेच तू मॅचअप झालास का, त्याला तो एक ऑल टुगेदर वेगळा स्ट्रगल झालाय? नाही, मला सुरुवातीला फारच म्हणजे घाम येतोय आणि गर्दी, तर ह्याची अजिबात सवय सवय नव्हती. नाही. रिलॅक्स्ड लाईफ वगैरे या. असं निवांत अशी सवय होती. आणि पुण्यात पण म्हणजे वातावरण किंवा क्लायमेट वगैरे प्लेझंट आहे. मला फारच आवडतं पुण्यातलं. आता थोडंफार जरा हे झालंय काही वर्षांमध्ये, पण मला आवडायचं. तर इथे मला पहिले 15 दिवस म्हणजे असं वाटलं की अरे एवढा घाम येतो कसं काय, तिथून म्हणजे घरातून शूटिंगला जाईपर्यंत शर्ट ओला, अंघोळ. आंघोळ. तर तो थोडाफार झाला, पण ते नंतर आपलं बॉडी आणि मनाला पण सवय होऊन जाते. या. सो नंतर नंतर मग मला मुंबई आवडायला लागलं, की इथे इथली एक वेगळी मजा आहे. म्हणजे तो कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला टाकते जगायला मुंबई. शिकवते हा मुंबई हा तुम्हाला. हा. आणि त्याचा एक किस्सा आहे की मी खुलतागळी खुलेनाचं ऑडिशन दिलं. कार्यदुरावा संपली. हा. मी नवीन फोन घेतला होता. ओके. कसा एक 10-12 हजारांचा असेल तो, की म्हटलं फोन लागतो आपल्याला ऑडिशन वगैरे शूट करायला पाहिजे म्हणून. आणि खुलताचं मला फोन आला की तुम्ही ते ऑडिशन एक शूट करा आणि पाठवा आम्हाला. तर मी त्याच्यावर ऑडिशन मित्राला सांगितलं की शूट कर. त्याने केलं, मी सेंड केलं आणि एक नाटक बघायला मी पृथ्वी थिएटरला गेला. जाणार होतो आम्ही. तर त्यासाठी मग आधी मेट्रो नाही सॉरी लोकलमध्ये बसलो हा. जोगेश्वरीला आणि म्हटलं पार्ल्याला उतरून तिथून जुहूला जाऊया. तर तो मी बसलो म्हणजे उभेच बसलो, कसला गर्दीच असते लोकलला. तर मी बाहेर असताना माझ्या खिशात फोन होता आणि मी चढलो आणि माझ्या खिशात फोन नाहीये असं मला लक्षात आलं, जो ऑडिशन ज्याच्यात पाठवली. हा, हा. आणि मी मित्राला म्हटलं की माझा फोन गेला. त्याने तिथेच डायल केलं, पण स्विच ऑफ होता लगेच. हा, म्हणजे ते लगेच. 3-4-5 सेकंदांची गोष्ट. मग मी पुढे ते जाऊन मग कंप्लेंट करा वगैरे हे सगळे प्रकार केले की हरवलाय वगैरे, पण ते काय मिळत नसतो तो फोन कधी. तर टेन्शन हे होतं की मी ऑडिशन पाठवली आहे आणि ते आता गेला, कॉन्टॅक्ट फोन कसे बंद. करणार हा, हा. नंबर मला वगैरे वगैरे. तर मग ते मी इकडून तिकडून नंबर मिळवून मित्राचा नंबर दिला वगैरे वगैरे. हा. तर मुंबईच्या अनुभवातला तो एक माझा अनुभव आहे लोकलचा, की जिथे माझा नवीन फोन, आणि तेव्हा मला खूप वाईट वाटलेलं की आपला आत्ताच तर एवढे घेतला पैसे गेले. यार. हा, पैसे गेले, नवीन घेतलेला. प्लस ऑडिशन पाठवलं होतं. हो. आई ग. आणि त्याचं मी ते FIR किंवा हरवलाय हे करायला गेलो, तेव्हा मला त्या EP जो होता तेव्हा प्रोडक्शनचा, सागर मोरे, जो आमचा खूप चांगला मित्र हा, झाला हा. त्या सिरियल हो, पासून. हो. तर त्याचा फोन आला आणि मी तो फॉर्म वगैरे भरत होतो टेन्शन मध्ये की आपला फोन हरवलाय वगैरे हे ते. मी म्हटलं हॅलो, आणि अननोन नंबर होता. तर तो म्हणाला की अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ह्या सिरियलसाठी. खुलतासाठी. हा. तर मी म्हणाल अच्छा ओके ठीक आहे. तर मी त्या टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे मी आणि मला वाटलं हा ठीक आहे, झाले, चांगली गोष्ट आहे. तर मी असा खूप सेलिब्रेट नाही वाव केलं. वगैरे असा, हा, तसं मी नाहीच आहे, स्वभाव थोडा शांतच असतो मी. पण त्याला असं झालं की असं ह्याला का फारच बोलतोय ऍटिट्यूड हा? दिसतोय. हा, हा. म्हणजे ठीक आहे म्हणजे तसं तर मी नॉर्मल बोललेलो की हा ठीक आहे. तर हे नंतर त्याने आमची मैत्री झालं सांगितलं की अरे मी तुला एवढं म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन, पहिलीच लीड सिरियल वगैरे. सेलिब्रेट करायचा हा, मोड होता तर ना तो, त्याला म्हटलं अरे पहिली lead. मी तिथे माझा फोन गेलेला 10 हजारांचा त्या टेन्शन मध्ये, मग ते ह्या पोलीस स्टेशनला नाही, हे रेल्वेच्या अंडर नाही, ते सगळे उद्योग मुंबईत नवीन करत बसलेलो. तर ते म्हटलं मला तेवढं तेव्हा कळलं नाही. नंतर मला त्याची ग्रॅव्हिटी कळली की तुम्ही प्रमुख भूमिका करताना त्याचं काय हे असतं, म्हणजे लोकांना किती त्याचा इम्पॅक्ट असतो प्रेक्षकांना. राईट. मग ते नंतर मला कळलं. मी त्याला म्हटलं सॉरी बाबा, मी मग तुला ती सवय लागली ना आता, अशी बॅग पुढे पकडून ट्रेन मध्ये चढायची, त्याच्यात पुढे आपलं पकडूनच, हो. सामान ठेवायची सवय अगदी, लागली सवय असेल म्हणजे काय, नंतर. हो. त्या अनुभवाने शिकवलं तुला की हो. किती सामानाची काळजी घ्यायची हो. अगदीच. स्वतःच्या. वाव. आता तुझा जो काही अपिअरन्स आहे, आपण मध्येही बोललो होतो, खूप डिफरन्स आहे. असं असतं ना की आपण जैसा देश वैसा भेस असं बोलतात, हो. राईट? सो वागण्या बोलण्यात म्हणा किंवा विचारांमध्ये बदल होतात वयानुसार, किंवा ज्या एरियामध्ये किंवा ज्या लोकांमध्ये आपण वावरतो. मला बरोबर. सांग ओमप्रकाश, जेव्हापासून गाव म्हणजे तुझं अहिल्यानगर, त्यातनं पुणे आणि मग मुंबई, या तिन्ही फेजमध्ये, या तिन्ही टप्प्यांमध्ये तुला असं वाटतं की तू स्वतःमध्येच काही बदल केलेस? मे बी ते तुझ्या बोलण्याच्या शैलीत असतील, किंवा तुझ्या वावरण्यात, किंवा तुझ्या लुक अँड फील मध्ये. तुला वाटतं असं काही झालंय? हो, वाटतं म्हणण्यापेक्षा मी जाणीवपूर्वक केले पण केलेस. आहेत वेळोवेळी. आता मी आधी जेव्हा इंजिनिअरिंगला वगैरे होतो,
तेव्हा म्हणजे माझा आता पण कदाचित बोलताना कधी कधी लहेजा येत थोडासा असेल येतो, नगरचा, हो. तर तेव्हा टोटलच होता माझा लहेजा. म्हणजे मी साई प्रसाद जे पात्र केलं कारे कारे दुरावामध्ये, दुरावा. तसाच मी बोलायचो. हम्म. आणि त्याचं काही मला हे नव्हतं की अरे आपण प्रमाण भाषा बोलत नाही आहोत वगैरे वगैरे, असं काही नव्हतं. उलट होतं म्हणजे. आणि खरं तर माझे वडील मराठीचे प्रोफेसर, हम्म. MA मराठी त्यांचं स्पेशल होतं. आणि मी अकॅडमिक्स मध्ये चांगला पहिल्यापासून, लहानपणापासून. त्यामुळे मला शुद्ध लेखनात माहित होतं की काय ऱ्हस्व दीर्घ न ण वगैरे. पण बोलताना मी बोली भाषा आपली वेगळी असते. बरोबर. कारण तू ऐकत ऐकत, लहान बाळ असल्यापासून जसं आपण ऐकत ऐकत शिकतो आणि ते टोन पकडतो. लिहिताना मी बरोबर लिहायचो, पण बोलताना माझा लहेजा असायचा तो. आणि तो मी ठेवलेलाही होता. कारण मी जर असं होतं गावाकडे आमच्या, की मी जर पुण्याहून इंजिनिअरिंगला वगैरे आलो, मग तिथे कळलं की अरे असं असं बोलायला पाहिजे वगैरे, अशी प्रमाण भाषेत किंवा जी काही पुण्याची भाषा असेल ते. तसं मी जर नगरमध्ये जाऊन बोललो, तर लगेच बाकीचे लोक असे बघणार, मित्र वगैरे, हा लय म्हणजे तू लय शाणा वगैरे वगैरे, असं असं तो हे असं. त्यामुळे आम्ही नको नको आपलं आहे तसंच बोलायचं, मेंटेन असा हे करूया. होता. पण मी जेव्हा थिएटर करायला लागलो, तर तेव्हा मी ठरवलं की हा आपला ड्रॉबॅक ठरू शकतो, की तसेच पात्र मिळतील मग फक्त Correct. आपल्याला. तर आपल्याला माहित पाहिजे, प्रमाण भाषा पण माहित पाहिजे, त्यात बोलताही आलं पाहिजे सगळंच. मग मी स्वतःचे कॉल रेकॉर्ड करायला लागलो. म्हणजे आपण घरच्यांशी बोलताना कसं बोलतो, कस्टमर केअर वाल्यांचा फोन आल्यावर कसं बोलतो, मित्रांशी कसं बोलतो, ऑफिसवाल्यांशी कसं बोलतो, हे आपल्याला आपण गृहीत धरतो खूप, की हा मी असं असं बोलतो. पण मी जेव्हा ऐकलं पहिल्यांदा, तेव्हा मला असं झालं की मी असा बोलतो, असा माझा हे. मग तुला ते कुठले शब्द, कुठले काय बदलायला पाहिजे नाही, हे स्वतःपेक्षा चांगलं कोणीच जज करू शकत नाही आणि सांगू शकत नाही. तर तसं करत मी बोलण्याचं ते माझं सुधारलं. सुधारलं म्हणण्यापेक्षा मी शिकलो वेगळी पद्धत. Yeah. पण मी हे सोडलं नाही, आधीचं जे बोलणं आहे. कारण त्याच्यात मी जास्त मजा आणि कम्फर्टेबल किंवा ऐकायला, त्यात मला आणि बोलायला आपल्या मजा येते. घरच्यांना किंवा मित्रमंडळींना पण आपलेपणा वाटतो ना, किंवा एवढा मोठा होतो हा, म्हणजे आताही रूट्स आहेत घरच्यांचा तसेच. फोन आला बोललो तर मी तसाच बोलतो. नगरच्याच हा, आणि ते नॅचरली, असं काही ठरवून येत बोलत असते. नाही. हा, Yeah. किंवा इथे पण मी आता आपण प्रमाण भाषेत बोलायला पाहिजे असं काही नाही. नाही, कधी नाही. जसं माझं Yeah, सुचेल तसं खरंय. बोलतो. पण जर कॅरेक्टर असेल, आता म्हणजे जसं खुलता कळी खुलेनामध्ये तो डॉक्टर दळवी मुंबईतला आहे, तर मग त्याच्यात एकही लहेजा नाही आला पाहिजे नाही आला नगरचा. पाहिजे. तर त्याची मी काळजी घ्यायचो. तर मी पात्र करताना ते अवेअरनेस ठेवून करतो, की कुठलं करतोय, मग त्यात कुठली भाषा कशी वापरली पाहिजे, त्याचा प्रयत्न असतो की समर्पक असावी. ओके, पण मला सांग, इतक्या वर्षात, म्हणजे आता बरीच वर्ष तू काम करतोयस, त्याच्या आधीची मेहनत, थिएटर, ओमप्रकाश, असं कधीच होत नाही की आपल्या आयुष्यामध्ये डल मुमेंट्स येत नाहीत आणि आपल्याला हो. सेल्फ डाऊट येत नाही. बरोबर. तुला असं कधी झालं होतं एवढ्या वर्षात? हो हो, होतं? होतात की. म्हणजे आता बऱ्याचदा होतात. मला पहिल्यांदा कोविड मध्ये झालं होतं तसं. म्हणजे कोविडची जी सुट्टी झाली, सुट्टी म्हणण्यापेक्षा फोर्सफुल सुट्टी जी होती लादलेली सगळ्यांना, सुट्टी सगळ्यांना. या. तर त्यात काय बरेच महिने गेल्यानंतर मला मी आंबेडकरांवरची जी सिरियल होती स्टार प्रवाहवर, सागर देशमुख हो, करायचा, हो. तर त्यात एका पात्रासाठी मला हम्म. विचारणा झाली आणि करशील का म्हणून. म्हटलं हा, करूया. तर त्याच्या आधी मला एवढं टेन्शन आलं होतं की आपल्याला जमेल का, आपल्याला पाठ होतील का वाक्य, आता आपली खूप महिने झाले. ते खूप असं एवढं अनइझी मला कधीच झालं नव्हतं ऍक्टर म्हणून, की तिथे जमेल का, किंवा ऍक्टिंग म्हणजे आपण विसरलो तर नाहीये ना वगैरे वगैरे. आणि ते वेगळंच पात्र आहे. पण ते आहे की तुम्ही जसं एकदा पोहायला शिकला किंवा सायकल शिकलात, की ते तुम्ही हात लावला सायकलला की ते यायला लागतं Yeah. परत, तुम्ही कितीही वर्षांनी Right, पकडा. right. तर तसं ते आहे, हे मला तेव्हा पहिल्यांदा जाणवलं. आणि त्याच्यानंतर पण मला वाटतं प्रत्येक ऍक्टरच्या लाईफमध्ये हे होतच आणि होतच राहणार आहे पुढे, की असा काळ असतो की तुम्हाला काम नाही मिळत. नाही मिळत. हा, 6 ऍक्च्युली महिने म्हणजे असेल. खुलता कळी खुलेना म्हणा, किंवा त्यानंतर लक्ष्मी सदैव हा. मंगलम नंतर सुद्धा अशी फेज होती की जेव्हा काम हो. नव्हतं हो हातात. हो हो, right? म्हणजे असे 6 महिने झाले किंवा वर्ष, किंवा असं छोटं मोठं काहीतरी काम असेल, बाकी काही नाही. तर कसं आहे, पैशांचं तर आहेच की चल पैसे लागतात आपल्याला. आणि इथे मी मुंबईत, इथे माझं घर नाहीये, त्यामुळे रेंट पासून खाणं, ट्रॅव्हलिंग, सगळाच खर्च आहे.
सो तो तुला द्यायचाच आहे, काहीही झालं. तुला काम नसलं असलं तरी तो खर्च द्यायचा तेवढाच आहे. आहे. तो भाग आहेच आहे. पण त्यापेक्षा जास्त त्रास किंवा कधी-कधी मला असं अचानक रडू यायचं. ते ह्याच्यामुळे की कुठल्याही कलाकाराला म्हणजे ॲक्टर्सचंच नाही म्हणत, असं मला वाटतं की सगळ्यांनाच ते होत असावं. तुम्ही काही करत नाही आहात त्या कलेच्या रिलेटेड. काहीच तुम्हाला व्यक्तच होता येत नाहीये. तर ते खूप जास्त स्ट्रेसफुल आणि हे होतं. म्हणजे असं वाटायचं की मला पैसे देऊ नका, पण मला काहीतरी रीडिंगला तरी जाऊया कुठेतरी. काहीतरी काहीतरी करत राहूया. काहीतरी केलं पाहिजे, कारण ते असं विचित्र काहीतरी फेज असं नाही की पैसे संपले होते वगैरे, वगैरे. मी सेव्हिंग्ज केलेल्या आहेत किंवा करतो नेहमीच. हे पुढे होणार आहे ह्याचा अंदाज होताच. किंवा रिटायरमेंट वगैरे नसते. वडिलांनी पहिलंच सांगितलं होतं की मी खूप मोठे मोठे कलाकार बघितले ज्यांच्याकडे औषधाला जेवायला म्हातारपणात पैसे नव्हते, रस्त्यावर आलेले आहेत. तर तुला काय पेन्शन नाही माझ्यासारखी, तर तू सुरू कर आपलं पेन्शन प्लॅन saving. घे, काहीतरी सेव्हिंग कर. हा. त्यामुळे मी पहिली सिरियल खुलता सुरू झाली की लगेच मी ते सुरू केलेलं, ज्याचा अर्थातच फायदा झाला मला. तर त्याचं टेन्शन नव्हतं की मला अरे बापरे आता काय रेंट कसा भरायचा वगैरे, की पुढच्या काही महिन्यांची सोय आहे आपल्याकडे वर्स्ट केसमध्ये, असं होतं. पण रडू ह्यामुळे यायचं की काहीच करत नाहीये आपण, काहीतरी करायला पाहिजे. कुठल्या तरी रिडिंगला जाऊया किंवा नाटक बघायला हा. गेलो तरी पण म्हणजे स्वतः काही करत नाहीये, काहीतरी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. किंवा कुठल्या तरी डबिंगला गेलोय छोटस, तर मध्ये काहीतरी एक छोटस मी डबिंग केलं तर मला खूप असं रिलॅक्स आणि रिलीफ वाटलेलं त्या गोष्टी. ती खूप मोठी आज फेज काहीतरी होती. काम केलं. हा, म्हणजे तुमच्या कलेच्या रिलेटेड काहीतरी तुम्ही केलंय, तर ते ते खूप मला वाटतं कलाकाराला पैसे असतातच गरजेचे, पण त्यापेक्षा जास्त त्रास ह्याचा होतो त्या फेज मध्ये की तुम्ही काही करत नाहीये, तुमची कुठलीच कला बाहेर येत नाहीये काहीच. आणि मग ते आतमध्ये म्हणजे मला तरी असं झालं की ते खूप गुदमरल्यासारखं आणि खूप प्रेशराइज्ड हे होतं. आणि ते अर्थात आपल्याला माहिती आहे की नाही नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे ते सगळं मला माहिती आहे. किंवा आपण पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह होईल. हा, म्हणजे किंवा दुसऱ्या माझ्या मित्राला, मैत्रिणीला, ऍक्टर कोणाला असं असेल तर मी त्यांना सांगेन हे की अरे असं नाही, हे होत असतं. पण तेच इम्प्लिमेंट करणं तेवढं सोपं नसतं. एका म्हणजे करतो किंवा ते रडू येणं पण गरजेचं असतं की तुम्ही मग रिलीज होतात तुमचे इमोशन आणि मग परत तुम्ही नाही नाही ठीक आहे. मग कधी काहीतरी ऑडिशनचा फोन, मग ऑडिशन देणं हे सुद्धा खूप मज्जा वाटायला लागली होती मला की काहीतरी आपण ऍक्टिंग केली आहे कॅमेरा समोर, मोबाईल समोर का होईना आता. सो ते असं असं खूप खूप काळ वगैरे असं नाहीये, पण त्यात पण मला असं ते जाणवलं की काहीतरी कलाकाराला करत राहायला लागतं. मग खूप तुम्ही स्वतः गरजेचं पुरतं आहे. करा किंवा 4 जण घेऊन खरंय, करा. खरंय. तर ते मग मी नंतर आवर्जून करायला लागलो की आपल्याला काम नाहीये किंवा कधी मिळेल माहित नाहीये ना, तर मग इथे ह्या नाटकाला जा किंवा ह्या रिडिंगला जा, दुसरं कोणीतरी लिहिलंय काही तर त्याच्यावर डिस्कशन असेल असं. तर काहीतरी तुमची इन्व्हॉल्वमेंट ठेवली की तुम्ही व्यवस्थित जिवंत राहू शकता ऍक्टर म्हणून, असं मला रिअलाइज झालं. हा स्ट्रगल, ही फेज किती 1.5 वर्ष वगैरे होती साधारण, 1-1.5 वर्ष? हा, असेल 1-1.5 वर्ष ओके. तरी असेल. हो, किंवा अजूनही मध्ये मध्ये चालू असतं. आता लकीली टचवूड ह्या वर्षी जरा मालिका पण काही ना काही ना आहे, काही ना काही. नाटक हा, पण म्हणजे मी आहे. एक फिल्म केली 5 हो. फुटाचा बच्चन, ती अजून Yes. पोस्ट प्रोडक्शनला आहे. मग अंधार माया अंधार वेब माया सिरीज केलीस. केली हा. आणि आता संगीत संन्यस्त खड्ग करतोय. तर मला डिरेक्टर चांगले सगळीकडे मिळाले ह्या वर्षी. म्हणजे भीमराव मुढेंनी अंधार माया केली, तर मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम केलं. ऐकलं मी होतच आधी आणि त्यांचं नाव ऐकूनच मी हो म्हणालो लगेचच की आपण करूया. ओके. तर तो एक अनुभव एनरिचिंग होता. तुम्हाला शिकायला मिळतं अशा व्यक्तींसोबत. किंवा ऋषिकेश जोशींबरोबर आता हे नाटक 2 महिने आम्ही रिहर्सल केली आहे. 1 महिना फक्त भाषेवर काम केले, कारण ती सावरकरांची भाषा एवढी म्हणजे आता आपण त्या बरेच शब्द किंवा हे बोलत नाही किंवा त्या पद्धतीने वाक्यरचना नसते, तर ते आपल्याला आलं पाहिजे आणि ते लोकांना कळलं पाहिजे. नुसताच मी पाठ करून बडबडून लोकांना कळत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तर त्याच्यावर काम करणं आणि थिएटर मी बऱ्याच वर्षांनी परत म्हणजे अशी ही श्यामची आई मी 2018ला केलेलं नाटक, त्यानंतर आता 25 मध्ये मी थिएटर करतोय. तर ते 7 मला वर्षांनी. हा, तर ते संजीवनी मिळाल्यासारखं परत मला ते झालं आणि खूपच मजा आली आहे ह्या प्रोसेसमध्ये नाटकाच्या. पण मग मला सांग की तू कुठल्या टाईपचा ऍक्टर आहेस? म्हणजे असं असतं ना की एखादा प्रोजेक्ट असा असतो की तो आपल्याला ना आपल्या कामाचं म्हणजे कौशल्य दाखवायला मदत करतो, कस लागतो आपल्या अभिनयाचा, आणि एक हा. काम आपल्याला उत्तम पैसे मिळवून देतं, जे ऍक्च्युली ते पण गरजेचे आहेत, राईट, हो हो, सर्व्हायवलला. अर्थातच. हो, सो मला सांग, तू काय प्रेफर करशील, करतोस, किंवा फक्त उत्तम पैसे मिळतात म्हणून कधी कोणतं काम केलंस तू?
हो 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 केलंय की. आणि खरं तर मी अजून एक तेवढा हे नाही झालेलो की हे पैशांसाठी करूया किंवा हे नको करूया. मला जे काम येतं ते मी करतोस. करतो. तू पण नाही काहीतरी म्हणाला नाहीयेस कोणत्या कामाला नाही नाही आजवर? नाही म्हणतो, पण म्हणालायस? काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यापैकी. पैसे किंवा म्हणजे काम पैसे तरी द्या किंवा समाधान काय काम करतोय. कामाचं. म्हणजे पैसे पण देत नाहीये आणि तो प्रोजेक्ट पण फालतू आहे तर मग मी नाही करत. नाही करत तू. फालतू म्हणजे तो आपल्याला अंदाज येतो की उगाच बनवायचं म्हणून काहीतरी बनवता येत आणि त्यात आपला वापर होणार आहे, तर मग मी वेगळं काहीतरी कारण सांगून दुखवत नाही कोणाला की बाबा नाही येत माझ्या तारखा किंवा हे येते असं सांगून मी नाही करत त्या गोष्टी. कारण काय होतं, मग ते सेटवर गेल्यावर तुला ते रोज 12-14 तास हे व्हायला होतं की मी का करतोय, का घेतलंय वगैरे. तर तसं तेवढ्यापर्यंत मी हे ठेवतो फिल्टर की एकदमच काहीच नाहीये त्यात उगाच करतायत असा प्रोजेक्ट नको करायला. पण काहीतरी जरी मिळत असेल मला आणि मी फ्री असेल तर मी होच म्हणतो. पण तुझ्या अकॉर्डिंगली तुला म्हणजे एक असतं ना की रिकॉग्निशन खूप इम्पॉर्टंट असतं. तुला कुठल्या भूमिकेने किंवा कुठल्या त्या कामाच्या पोचपावतीने किंवा प्रेक्षकांच्या कॉमेंटने तुला असं वाटतं की तुला रिकॉग्निशन मिळालं, म्हणजे कायम लक्षात आहे? खरं तर मला पहिल्याच ह्याच्यात मिळालं नशिबाने, कारे दुरावामध्ये. कारे दुरावा. साई प्रसाद नगरकर पात्र होतं ते. हो. आणि माझं एपिसोड मध्ये एखादं वाक्य असायचं असलं तर, कारण मी 15-16वा ऍक्टर होतो त्या सेटअप मध्ये. ऑफिसमध्ये खूप लोक होते आणि सगळे सिनियर ऍक्टर होते. तर माझं काहीतरी एखादं वाक्य नेहा जोशी जे पात्र करायची तिच्या विरोधात, कारण ती हिरो हिरोईनच्या विरोधात ती बोलायची आणि तिच्या विरोधात मी बोलायचो, म्हणजे हिरो हिरोईनच्या बाजूने. पण ते वाक्य खूप भारी असायचं काहीतरी आणि ते नगरी ह्याच्यात तडक्यात असायचं. तर ते मला असे बऱ्याचदा बायका येऊन जेव्हा जेव्हा नगरला गेलो असेल किंवा इकडे तिकडे, त्या म्हणायच्या की आम्ही तुमची वाटच बघत असतो, तुम्ही तुमचा क्लोज चालू असला ना की हा आता बोलेल बरं का, आता बोलेल बरं का, हा बोलला की आम्हाला खूप आनंद होतो तिला तुम्ही बोलले की. आणि एक कमेंट अशी होती की नगरमध्येच होतो मी, ते म्हणाले तुमचं आम्हाला एवढं आवडतं की आम्हाला असं वाटतच नाही की कोणीतरी ऍक्टर आहे, आमच्याच घरातलं कोणीतरी तिथे बसलाय किंवा उभा आहे आणि तो बोलतोय, एवढं ते कनेक्ट होतं आम्हाला. तर तिथून मला हे झालं. आणि त्याच्या आधी आईबाबांसाठी ती एक चांगली फेज होती की आधी म्हणजे माझे वडील कीर्तनकार आहेत, शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना सर म्हणून किंवा महाराज म्हणून सगळे लोक ओळखतात. आणि मग हा महाराजांचा मोठा मुलगा, सरांचा मोठा मुलगा. नंतर त्यांना जेव्हा लोक अच्छा हे साई प्रसादचे वडील हे वगैरे, तर त्यांना खूप अभिमान आणि प्राऊड फील की ठीक आहे आपण ह्याला जे जॉब सोड, हा सोड, ते सोड, मग आता हा ऍक्टिंग करायला गेलाय वगैरे. परत 2 वर्षांनी आईचा फोन आला, तुला बोर नाही होते ना आता ते म्हणजे आता काही बदलू नकोस, आता वय आपलं पुढे पुढे चाललंय. तर त्यांना खूप अभिमानाचा तो हे होता. तर ती फेज मला सगळ्यात पुढे, मग एक ऍक्टर झालो म्हणण्यापेक्षा काम करायला लागलो पुढे. पण सगळ्यात पहिलं जे असतं ना, जिथून म्हणजे मी आधी इंजिनियर होतो आणि बऱ्याच लोकांना माहितच नव्हतं की मी नगरचा आहे, कारण मी नगरमध्ये असताना काहीच केलं नव्हतं. तर तिथल्या कल्चरल सर्कलमध्ये मला कुणीच ओळखत नव्हतं. हा त्यांचा मुलगा, अच्छा यांचा मुलगा आहे तो, आणि अच्छा तो ऍक्टर. मग आता ते माझ्या नावाने आई वडिलांना पण लोक ओळखायला लागल्यावर आई वडिलांना वाटलं की हा. पण ओम बाबांचं खूप कौतुक आहे, कारण ते स्वतः शिक्षक आणि कीर्तनकार या 2 फील्ड एका साइडला आणि तू जे काम करतोस अभिनेते एका साइडला, त्यांनी तुला इथपर्यंत जाऊ दिलं हीच खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज ना समजापेक्षा म्हणजे चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टी जास्त इंडस्ट्रीबद्दल आधी लोकांना माहिती होत्या, त्यामुळे गैरसमज खूप जास्त होते की इथे किती मेहनत असते किंवा पैसे मिळत नाहीत, अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि ते सगळं ऐकून सुद्धा त्यांनी तुला इथे त्याची परमिशन दिली, त्यांचंच खूप कौतुक आहे इकडे. नाही ते आहे. कारण मी ते आधी पण म्हटलो ना की मी जॉब सोडून दुसरा जॉब करतोय किंवा हे करतोय, किंवा मग आता मला ऍक्टिंगच्या वर्कशॉपला जायचंय. तर मग एका पॉईंट नंतर मी जे पहिल्या जॉब मध्ये कमावलेले पैसे होते तर ते संपले होते. तर मग एक वर्कशॉप होता जो पॉंडिचेरीचा, म्हटलं ते असं त्याची फी आहे वगैरे, तर ते पण त्यांनीच फी दिलेली का, ठीक आहे बाबा तू खुश आहे ना तर कर. तर हे असे पालक लाभणं ही खूप म्हणजे नशीबवान आहे मी. ते त्यामुळेच मी म्हणतो सतत की मी खूप लकी आहे, कारण त्यांनी कधीच अडवलं नाही, तू खुश आहेस ना. आणि त्यांचा एक विश्वास होता की हे वाया नाही जाणार, आपली जे इमोशनल आणि हे त्यांचा विश्वास आहे की आपल्या संस्कारांवर,
त्यामुळे ते ठीक आहे, तू कर, तुला हे वाटतंय ना तर ते कर, ते वाटते तर ते कर. आणि तो मी टिकवला पण आहे. त्याच्यामुळे आणि माझं विशेष म्हणजे आई वडिलां खरं तर सगळ्यांचंच असतं प्रेम, पण मी किंवा माझ्यासारखे बरेच लोक घर सोडून इथे राहतात आई वडिलांना. म्हणजे आता ते मी 12वी पासून घर सोडलेलं आहे. मग इंजिनिअरिंगला पुण्यात आलो. इंजिनिअरिंगसाठी येस मग माझ्या भावाने पण इंजिनिअरिंग केल्यानंतर तर तो पण मला, तर अशी बरीच वर्ष आहेत की आई बाबा बहिणीचं लग्न दोघंच झालं, राहिले हा हा दोघच राहतात ते. पण मला कधीच असं आजपर्यंत एकदाही आठवत नाही की आईने कधीतरी काही तक्रार कुरकुर केली की काय तुम्ही काय तिकडेच असता घेत. मी कधी कधी माझं 4-4, 5-5, 6-6 महिने जाणं होत नाही घरी भेटणं. आपण खूप गृहीत धरतो की हा ठीक आहे, म्हणजे बोलणं होतं पण सगळं ठीक आहे, चांगलं आहे, काय तर ते बऱ्याचदा काही गोष्टी सांगत नाहीत आई वडील की आपला मुलगा दूर राहतोय, त्याला तिकडे त्याचं बरोबर चाललंय का, तुला जेवायला व्यवस्थित आहे का, किंवा काय सगळ्याच गोष्टी, म्हणजे घरगुती खायला मिळतंय का, किंवा वेळेवर मिळतं का, किंवा तू बरा आहेस का. म्हणजे त्यांना कधी विचारलं की हे बरं आहे का तुमचं, ते बरं, ते हा आमचं चांगलंच आहे, ते सांगत नाहीत. जरी आजारी पडले काही झालं तरी ते बरं झाल्यानंतर कळवतात. पण ते आधी कारण की ह्याला तिथे टेन्शन येईल, मग तो इकडे येणार, मग त्याची धावपळ होईल वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे मी पण नाही सांगत त्यामुळे की त्यांना माहित नसतं की ह्याला काय झालंय नेमकं, आजारी आहे म्हणजे. तर मी पण इथे बरा झालो की मग सांगतो की मी असं असं जरा आजारी बरं होतो, आता नव्हतं आता ओके, मग त्यांना कमी टेन्शन असतं. तर ते आई वडिलांचं तिने कधीच तक्रार केली नाही की तुम्ही नाही येत, किंवा तुम्ही या, किंवा तुम्ही थांबायला पाहिजे. एवढं निस्वार्थ असणं खूपच अवघड आहे. म्हणजे ते इतके वर्ष दोघच असतात, राहतात गावी आता. दोघंच राहतात हा, म्हणजे अर्थात आमचं जाणं होतच, पण आता आता हे फील्डच असं आहे की माझं तिकडे काही नाही, शूटिंग सगळं मुंबईलाच असतं किंवा बाबाची रिटायरमेंट झाली असतं. असेल ना आता रिटायरमेंट झालेली आहे. सो ते कधीतरी हे वाटतं जरा की आपण म्हणजे नीट लक्ष देत नाही आहोत का आपल्या आई बाबांकडे, कारण आपण त्यांच्या सोबत राहायला पाहिजे आता ह्या वयात त्यांना right. गरज आहे आपली. पण मग ते त्यांना इथे मुंबईत करमणार नाही, किंवा त्यांना कम्फर्टेबल नाही वाटत. ते एकदाच आलेत आतापर्यंत मुंबईत, परत ते आले पण नाही. ते म्हणजे नको, खूपच ते दगदग क्लायमेट आणि हे त्यांना नाही सूट होत इथलं. तर त्यामुळे त्यांना इथे आणू शकत नाही, आणि मी तिकडे राहू शकत नाही असं कामांमुळे मध्ये मध्ये. तर त्याचं थोडस कधी कधी वाईट वाटतं की ते हतबलता आहे, पण त्यांच्या बाजूने कधीच बोलत नाही ते. त्यामुळे मग ते अजून जास्त एक गिल्ट आल्यासारखं होतं बऱ्याचदा की आपण खूपच स्वार्थी वागतोय का, की आपलंच करिअर आहे किंवा आपली लाईफ ही आहे. आणि त्या द्वंद्वात आजकाल मी बऱ्याचदा असतो. त्यामुळे थोडस मला आणि तो इमोशनल भाग आहे माझा जरा आई वडिलांचा, सगळ्यांचाच असतो, आणि माझा वडिलांच्या बाबतीत जरा जास्त आहे. सो असो, म्हणजे त्यांनी कोणतं काम तुझं जास्त अप्रिशिएट केलं होतं? माझ्या आई वडिलांना मी केलेलं कुठलंही काम हा जगातला सगळ्यात भारी ऍक्टर आहे असंच त्यांना वाटतं. ते मला अजून काय हवंय आयुष्यात, सांग मला, अजून काय हवंय आयुष्यात. म्हणजे मला असं ते कधीच म्हणालेले नाहीये की ते म्हणजे, आणि ते मनापासून आपल्याला कळतं की तुला बरं वाटावं म्हणून म्हणणं, आणि मनापासून म्हणणं. त्यामुळे मला माहित असतं की आपलं काम कसं आहे, किंवा ह्यात काय, किंवा आता मी पाहिल्यावर वाटतं की अरे मी त्या म्हणजे खुलतामध्ये मी असं करू शकलो असतो, पण तेव्हाची समज, तेव्हाचं स्किल सेट, त्याच्यानुसार ते मी बेस्ट पॉसिबल केलंय. पण कुठल्याही ह्याला त्यांना ते इतके भारावून गेलेले असतात काम पाहून की तुझं काम फार, आणि सगळ्यांनाच खूप आवडतं, म्हणजे त्यांना जे भेटून सांगतात. तर मग ते त्यामुळे मला एक वेगळंच समाधान, आणि बरं वाटतं की ठीक आहे, आपण नाही जाता येत आपल्याला फार तिकडे, पण ते टीव्हीवर पाहतात, इकडे पाहतात, तर त्यांना आनंद होतो. आणि माझ्या आईला कुठेतरी मी नेगेटिव्ह कॅरेक्टर केलेलं वगैरे, तिला ते फार हे नाही, ते चांगले रोल नाही आहेत का, घेता येत नाहीत का तुला, ते हे काय असं नको, म्हणजे कर, ते पैसे मिळाले पाहिजे वगैरे, आणि तुला काम करायला मजा येते, पण असतं तिचं की तू पॉझिटिव्ह रोल जास्त घे वगैरे वगैरे. हा, बिकॉज त्यांनाही माहिती ना, शिव्या देतात लोक निगेटिव्ह कॅरेक्टर, आणि तिलाही आवडत नसेल ना आपला मुलगा असा काय वागतोय, वागतोय. म्हणजे ते इमोशन्सनी बघतात ना ती गोष्ट.
ओके. ते आईचं ते आहे. येस, तू मगाशी फार छान सांगितलंस की कोविड मध्ये तो जो एक गॅप होता ना, तो प्रत्येकानेच अनुभवला आणि कित्येक लोक त्या दरम्यान डिप्रेशन मध्ये हो गेली होती हो आणि हो हो. म्हणजे सगळं छान होतं आजूबाजूला, पण ते मनातले विचार कोणाच्याच जात नव्हते. मला सांग ओम, जेव्हापासून तू सुरुवात केली आहेस तुझ्या जर्नीला, तू किती प्रायोरिटाईज करतोस मेंटल हेल्थ? खरं तर मला आधी हे शब्दच माहित नव्हता, मेंटल हेल्थ वगैरे, कारण मी खुशच असायचो नेहमी किंवा अजूनही असतो. पण आता जसं ते अज्ञानात सुख आहे जे असतं ना, मेंटल हेल्थ शब्दच माहित नाहीये. आणि त्यामुळे आपण नेहमी असं अशा ह्याच्यातच असायचो, मित्र वगैरे कुठेही गेलो की. आणि मी खूप स्वभाव शांत आहे, पण मी खूप बडबड आहे आणि खूप काहीतरी जोक चालू आहेत, हे ते 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 खूप म्हणजे घडत असतं सतत काहीतरी. मी जिथे जिथे असेन त्या ठिकाणी म्हणजे मित्रही माझे तसेच आहेत अच्छा. सगळं. त्याच्यामुळे मला कधी असं डिप्रेशन आणि हे ह्या मला माहितच नव्हत्या टर्म्स, की काय आहे किंवा मानसिक हे काय आहे वगैरे. पण मग जेव्हा हळूहळू मग जसं आपण जगत जातो, आपलं वय पण वाढत जातो, अनुभव यायला लागतो, आसपास पण बघतो, तेव्हा मग मला हे कळायला लागले शब्द किंवा हे काय असतं ते काय असतं. ओ अच्छा. मग कळायला लागलं की आपण त्याचा अनालिसिस आणि इम्प्लिमेंटेशन सुरू करतो इकडे तिकडे, की हे असं असेल का, मला असं वाटतंय हे असं आहे का, किंवा हा असा का बोलतोय वागतोय, किंवा ही अशी का वागते. मग त्याचा थोडा अवेअरनेस आला. पण सुदैवाने मला कधी त्या ह्याच्यात डिप्रेशन किंवा असं म्हणजे मला तरी जाणवलं नाही की मी गेलोय. लो फेजेस असतात, नाही असं नाही की मी सतत खुशच आहे असं नाही, किंवा कोणीच असं असू शकत नाही. पण मला पर्सनली माझं असं मत आहे की कुठलेही स्पिरिच्युअल आध्यात्मिक बॅकग्राऊंड किंवा काहीतरी तुम्ही करत असाल, तर तुम्हाला ह्या गोष्टींचा फार इम्पॅक्ट नाही होत होत नाही. मानसिक राईट, राईट. हेल्थ आणि हे. कारण तुम्ही देव माना नका मानू किंवा कुठलेही हे मानत असाल नसाल, पण तुम्ही एक काहीतरी स्वतःपेक्षा एक हायर गोष्ट आहे ह्याचा ऍक्सेप्टन्स ठेवणं, म्हणजे युनिव्हर्स असेल, नेचर असेल किंवा देव, जे काही मानत असाल तुम्ही, आणि त्याचा आपण एक भाग आहोत, हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता ना खरोखर, कारण हे माहीत सगळ्यांनाच असतं, करेक्ट. ऍक्सेप्टन्स नसतो करेक्ट. किंवा जगण्याच्या ह्याच्यात. आणि आपण किती क्षुल्लक आहोत. आपल्या सगळ्यांना वाटतं की मी खास आणि स्पेशल आहे, या. मी विशेष आहे या. कोणीतरी. तिथे तो प्रॉब्लेम सुरू होतो. मग त्या विशेषत्वाला टिकवण्यासाठी तुम्हाला तुमची धडपड चालू होते की मग मग हे कसं नाही होतं, हे नाही, मग माझं असं का नाही, मग माझं तसं का नाहीये. मग ते रिलेशनशिप्स असतील किंवा करिअर मध्ये असेल, सगळ्या गोष्टींना तुम्ही मागे लागलात कशाच्या आणि ते नाही मिळालं की मग तुम्हाला दुःख, डिसअपॉइंटमेंट आहेच त्याच्या मागे येणारी. पण तो जर ऍक्सेप्टन्स असेल की असे खूप मिलियन्स जीव आहेत आणि त्याच्यापैकी मी एक आहे, कॉन्फिडन्स असावा की बाबा मी कोणीच नाहीये काय, असं नाही मी म्हणत आहे की त्याने मग खचू शकतो माणूस की काय अर्थच नाहीये जगायला वगैरे. पण आपण ते जसं देऊळ मध्ये मांडलेलं आहे ना की आपण ठिपक्यासारखे आहोत ह्या हा. युनिव्हर्स मध्ये. हा. हा. तो जर ऍक्सेप्टन्स असेल तर तुम्हाला मानसिक किंवा हे काहीच नाही होणार. कारण तुझा विश्वास आहे देवावर? हो आहे ना हो, पूर्ण? म्हणजे हे बघ, देव म्हणा तुम्ही किंवा युनिव्हर्स म्हणा किंवा नेचर म्हणा, आता त्याला जसे जसे त्या वेगवेगळ्या फिलॉसॉफीज मध्ये वेगळं 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 हे होत आलेलं आहे, त्याला मानणं किंवा नावं वेगळी आहेत. किंवा युनिव्हर्सचा शब्द तर आता गेले काही महिने वर्ष मी म्हणेन हा की म्हणजे तो आता इतका प्रचलित झाला की एव्हरीबडी इज टॉकिंग हो, अबाउट युनिव्हर्स universe. आणि सगळं. हा, ते आता मग ते रील या, किंवा सोशल मीडियामुळे ते Correct. सगळीकडे Correct. पसरलं. मग Yeah. कुठे किंवा आपल्या ह्याच्यात ब्रह्मांड म्हणा किंवा निसर्ग म्हणूया निसर्ग. आपण, की त्याच्यातूनच आपण तयार झालेलो आहोत. असं नाही ना की आपल्याला वाटतं की मला खास मी बनवलेलो गेलो आहे वगैरे, बनवलो गेलो आहे किंवा बनवली गेली आहे आणि माझं काहीतरी विशेष आहे ह्या पृथ्वीवर वगैरे, असं काही नसतं. पण ते मानायला पाहिजे थोडंफार की मोटिवेशन पाहिजे ना तुम्हाला काहीतरी करत राहायला. आणि हे करेक्ट. तर खुश राहा, म्हणजे आपल्याला जेवढा अधिकार आहे तेवढा सगळ्यांना आहे. माझी अशी एक छोटीशी फिलॉसॉफी नाही म्हणता येणार, मोठा शब्द आहे, पण एक मी असं ठरवतो, तुझं बिलीव्ह आहे ते. हा, हा. की समजा मला आता तुझं काही पटत नाहीये समजा, किंवा तुझं वागणं किंवा आता बदललंय किंवा ह्यांचे मला पटत नाहीये किंवा अजून कोणाचं पटत नाहीये, मित्राचं, मैत्रिणींचं, आई वडील, भाऊ बहीण, तर मी असं समजतो की आपण प्रत्येक जण कशाचे तरी पेशंट आहोत.
वेगवेगळ्या गोष्टींचे. म्हणजे आता तू ज्याची आहेस त्याचा मी नाहीये, म्हणून मला वाटतं काय दर्शनाला काय ती असंच करते वगैरे. पण तुला माझी कुठली तरी गोष्ट वाटत असते की नाही नाही ओमप्रकाश चांगला आहे, पण थोडस ते हे आहे. तर हे प्रत्येकाचं काहीतरी असतंच. ते जे काहीतरी जे आहे प्रत्येकाचं, त्याचा तो पेशंट आहे आणि आपण त्याच्याकडे त्या बाबतीत सहृदय बघितलं पाहिजे आणि म्हणजे त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तो पॉइंट जर मी तुझ्यातला काढला की नाही नाही ही पेशंट त्या बाबतीत ती वाईट जरी वागली माझी तरी मी सहन करणार आहे आणि तिला आपलंच मानणार आहे, तर मग प्रॉब्लेम नाही होत कोणाच्याच बाबतीत वागायला. तो सगळेच पेशंट आहेत हे खरं आहे, वेगवेगळ्या आजारांचे आहेत. मग ते चांगले आजार आहेत, वाईट आजार आहेत, त्यात खूप खूप सगळंच कसं छान होऊ शकतं ना, सगळंच नाही म्हणजे हे निगेटिव्ह वाटेल ऐकायला की पेशंट आहेत वगैरे. करेक्ट. पण पेशंट म्हणण्यापेक्षा दुसरा शब्द मला सुचत नाही, पण प्रत्येकाचं काहीतरी आहे. आणि आपण आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर आपण त्याला हे नाही करत ना की हे आजारी येतं त्याला, म्हणजे विचारांमध्ये किंवा ह्याच्यात म्हणतो, बाकी आजार सोड. तर त्याला आपला म्हणून आपण ऍक्सेप्ट करतो ना, किती वाईट वागत असेल, चुकीचं वागत असेल. तर तसंच सगळ्यांबाबतीत तुम्ही केलं, म्हणजे अनोळखी व्यक्ती जरी असेल, कुठे स्टेशनवर काहीतरी हे झालं ना आपल्याला राग आला किंवा तो काहीतरी चिडून बोलतोय, आपल्याला माहिती आहे की त्याचीच चूक आहे, पण मी असं मानतो की तो पेशंट आहे तर ठीक आहे, इट्स ओके, जाऊ द्या. क्या बात यार, कसले कमाल विचार आहेत. याआधी आपण कधीच या सगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारल्या नाही. तो पण मला सांग, आत्ता नाटक सुरू आहे ऑब्व्हियसली, पण अशी कोणती भूमिका आहे, जसं तू म्हणालास की अजून एवढं काही केलं नाही, अजून बरंच बाकी आहे एक्सप्लोअर करायचं, पण ती एक भूमिका आहे जी तुला आवर्जून एक्सप्लोअर करायला आवडेल, मग मे बी त्याच्यासाठी तू थांबायला तयार आहेस, ती लवकर आली तरी चालेल, ते काय आहे की बस हे तर पाहिजे, ते कोणती भूमिका आहे ती? खरं तर म्हणजे आता खुलतामुळे असेल की मी पहिली लीड केली आणि त्यातला जो रोल होता तो खूप गंभीर, सिरियस आणि सगळं सहन करणारा, कंपोज असं पात्र. मग तशी माझी इमेज प्रत्येकाची त्या त्या रोलनुसार इमेज बनते आणि तसंच कास्टिंग होतं युजली आपल्याकडे. की आता समजा मामा पाहिजे तर मागच्या 4 सिरियलमध्ये किंवा बाकी चॅनल्सवर कोण कोण मामा आहेत असं सर्च होतो आणि तो मामा कास्ट केला जातो. हा माणूस मामा करू शकतो हे विचार बरेच जण नाही करत कास्टिंगवाले, वेळ नसतो त्यांना वगैरे वगैरे जे काही, किंवा काही कारण असतील बाकी. पण मग त्याच्यामुळे तुम्ही टाईपकास्ट होत जाता प्रत्येक जण. आणि तू जर चांगलं काम केलं आणि ते गाजलं, तू जर आई किंवा काही असेल, बहीण काय मस्त केली, तर सगळीकडे बहिणींचे रोल तुला वगैरे. म्हणजे ते गाजणं पण तुमच्या जे विरोधात गेल्यासारखं होतं ऍक्टर म्हणून. कारण तुला वाटतं की झालं मी ते केलंय, तर आता काहीतरी वेगळं करूया, पण मग ते तो चॉईस ऍक्टरकडे नसतो काय काम मिळणार याचा. तसं मला माझं नेचर आणि हे माझं ह्युमर कडे जाणार जास्त आहे. म्हणजे मी आता जरी तुला वाटत असेल की काय हे फिलॉसॉफी हे नाही, पण मी ती अभिनयाची ऍक्टिंग बघितली आहे तुझी. हा, म्हणजे ते एक पार्ट झाला असं माझं. ओव्हरऑलच मला किंवा मानवालाच ओव्हरऑल आनंद ही गोष्ट हवी असते सगळ्यांनाच. आणि मला काय सुदैवाने त्यातलं थोडंसं ह्युमरचा टच आहे की बोलण्यात किंवा हे करण्यात किंवा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी आनंद होतो. मग दुसऱ्या समोरच्यांनाही आनंद होतो, हसतात सगळे, आपण खुश. तर तो माझा मूळ स्वभाव तिकडे आहे. सो मला जर विनोदी काही प्रोजेक्ट मिळाला, विनोदी भूमिका असेल त्याच्यात, तर ते मला करायला आवडेल. कारण मला माहित नाही कोणी ते मला असं कोणी इमॅजिन करेल की नाही तशा पात्रांमध्ये, पण मी ते चांगलं करू शकतो असं मला तरी वाटतं. म्हणजे आणि मी कोविडमध्ये आम्ही एक केलं होतं 800 खिडक्या 900 दार, जे मोबाईलवर शूट करून आम्ही सोनी मराठीवर मालिका केली. तर त्याच्या इतकं मी काहीच एन्जॉय केलं नाही. त्यात ती कॉमेडी सिरियल होती अर्थातच, आणि ते सगळ्यात अवघड असतं असं मी मानतो. हसवणं म्हणजे तुमचे फसवू शकतात ना जोक, किंवा एक्सेप्टही नाही होत, बिकॉज आपल्याकडे एवढी लिगसी राहिली आहे एवढ्या नटांची की ते रिस्कच आहे करणं. अगदीच. नाही, म्हणून मला माझे आवडते ऍक्टर जर म्हणशील ना मराठीत आता, तर समीर चौगुले, म्हणजे समीर दादा जो आहे, ते सोपं नाहीये. म्हणजे सिरियस रोल करणं एक वेळ सोपं आहे मी म्हणेन, किंवा माझ्यापुरतं मी बोलतो की सिरियस गंभीर पात्र आहे काहीतरी, ते करणं सोपं असतं. कारण गंभीरपणा, राग हे इझी इमोशन्स आहेत करायला. म्हणजे मला चिडायला काय कोणाला लागत नाही, लगेच चिडतो. किंवा आपले लाईफ एक्सपिरियन्सेस किंवा घडलेल्या मोमेंट्स असतात ना की वी रिॲक्ट. तर लगेच मग तू आता म्हणालीस की असं की दर्शना काय चाललंय वगैरे, तर कुणी हे करू शकतो लगेच सीन. पण आता मला हसव,
असं म्हणालो आणि थांबला पुढचा माणूस, तर ते सोपं नाही लगेच हसवणं. राईट राईट. आणि ते जे करतात वारंवार एकच पात्र करून त्याच्यातून, म्हणजे तुला माहितीये हे पात्र असं असतं त्यांचं आता हे बोलणार आहे. दादांचं करणार, हा अशा पद्धतीचं असतं पात्र हे. तरी तुला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी किंवा त्याच ठिकाणी हसू येणं हे सोपं नाहीये. तर आणि ते गेली अनेक वर्ष अनेक वर्ष एवढ्या कन्सिस्टंटली, एकदा नाही. दोनदा हो, ते ठीक आहे, कोणी हो. होऊ शकतं किंवा फ्लूक आहे म्हणू शकतात Yes, लोक, yes. किंवा कोणालाही ते कदाचित जमू शकतं 2-3 वेळा वगैरे. पण एवढ्या वेळा म्हणजे मला वाटतं की कदाचित पुढे जाऊन अर्थातच आता पण त्यांना भरपूर लोक अप्रिशिएट करतात, मानतात, पण पुढे काही वर्षांनंतर ते लेजेंड म्हणून त्यांना मानलं जाणार विनोदात. आणि विनोदी अभिनय किंवा विनोद करणं, ते लिहितात पण सगळंच, हे खूपच अवघड आहे. आणि मी असं मानतो की जो विनोदी ऍक्टर असतो तो सिरियस रोल खूपच अजून भारी आणि प्रभावी पद्धतीने करू शकतो. ह्याची उदाहरणं आपल्याकडे आधी पण आहेत आणि आत्ता पण चालू आहेत आणि पुढे पण राहतील. अगदीच. आणि ही तुझी जी चॉईस आहे ना भूमिकेची, की कोणत्या प्रकारची भूमिका करायची आहे, कारण ना मी अनेकांना मला विलन करायचं आहे किंवा लीड करायचं हेच ऐकलंय, विनोदी भूमिका करायची हे मी फार कमी जणांकडनं ऐकलंय आणि यू आर वन ऑफ देम. ओम, थँक्यू सो मच पण तू वेळ दिलास आणि आज इतक्या छान गप्पा मारल्या. खूप वेळा भेटलोय आपण पुरस्कार हो, सोहळ्यांना, हो. वेगवेगळ्या सेगमेंटच्या निमित्तानं. बट तुझे विचार जे काही आहेत या क्षेत्राबद्दलचे किंवा मेंटल हेल्थ बद्दलचे किंवा तुझ्या करिअर बद्दलचे ते आज उलगडले. थँक्यू. ऑल Thank द you. व्हेरी बेस्ट. Thank आणि you so much. असाच Thank you. मजा करत राहा. हो, हो, हो. फक्त बोर नको व्हायला. हा? फक्त बोर नको व्हायला. नाही, 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 जे तू bore नाही सांगितलंस हो 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 हे मी पण लक्षात ठेवणार आहे. नाही बोर व्हायचं, होतंय का मी विचार करणार आहे. हा, नाही झालं पाहिजे. आपले एवढं आयुष्य आहे खरं तर पाहिलं तर, त्याच्यात आपण विचार करण्यात आणि बोर होण्यात बरंच वाया घालवतो ओव्हरऑलच. आणि कुठेतरी आणि हवा असतो आनंद, आणि हे सगळ्यांनाच. तर जर आपल्याला माहिती आहे की काय हवंय तर ते मिळवावं आणि त्याच्यातच राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. मग बाकी खूप सोपं आहे मस्त. सगळं. तुझे हे सगळे विचार मला खूप आवडले. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.